नमस्कार मित्रांनो, मी महेश पवार ISIP सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज पीक विमा जो 25% ॲग्रीमध्ये राहिलेला होता या संदर्भामध्ये थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये मित्रांनो, आज जवळपास 2 ते 3 दिवस झाले जे पीक विमा आपले पेंडिंगमध्ये होते, ज्या शेतकरी बांधवांचे किंवा पॉलिसीधारकांचे जो आपण पीक विम्याचा स्टेटस काढत होतो, त्यामध्ये काही शेतकरी बांधवांचे अप्रूव्हल दाखवत होते. ज्यांचे अप्रूव्हल दाखवले त्यांना 25% ॲग्रीमचा पीक विमा हा मिळालेला आहे. परंतु ज्यांचे पेंडिंगमध्ये दाखवत होते असे जे पीक विम्याच्या पॉलिसी आहेत ह्या आता अप्रूव्हल झालेल्या आहेत. यामुळे या शेतकरी बांधवांना याचा लवकरच फायदा होईल. तर आपण आपली पॉलिसी अप्रूव्हल आहे किंवा नाही हे कसं चेक करू शकता, तर आपण याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला होता पीक विम्याचं स्टेटस चेक कसं करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही आपलं पॉलिसी अप्रूव्हल आहे का नाही हे चेक करू शकता. जर आपली पॉलिसी अप्रूव्हल झालेली असेल तर आपल्याला येत्या 15 दिवसामध्ये 25% ॲग्रीमचा पीक विमा हा मिळणार आहे. या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेल्या आहेत, कंपनीला देण्यात आलेल्या आहेत कलेक्टरच्या माध्यमातून, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून. यामुळे शेतकरी बांधवांना याचा लवकरच फायदा होईल. यानंतर मित्रांनो, आपल्याला यामध्ये दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे की आपलं बँकेशी आधार लँड सीडिंग असणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण जर आपलं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर आपल्याला पीक विम्याचा किंवा अनुदानाचा याचा कुठलाही लाभ मिळणार नाही. यामुळे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे. जर आपल्याला हे जर चेक करायचं असेल आपल्या आधार कार्डशी कुठली बँक लिंक आहे, याचाही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पहा. त्यानंतर आपल्या आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे हे तुम्हाला तिथे दाखवलं जाईल. त्या बँकेमध्ये आपला पीक विमा किंवा अनुदान हे जमा होईल. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. पीक विम्याचे फॉर्म अप्रूव्ह झालेत हे शेतकरी बांधवांपर्यंत कळावं यासाठी हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे शेतीविषयक ज्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.